भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आनंद उत्सव साजरा करताना प्रभाग क्रमांक 21 तसेच पाथर्डी फाटा, दामोदर चौक आणि सलग मराठा समाज इगतपुरी तालुका उपस्थिती माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे, एकनाथ नवले, विजय ढेमसे, तिड़के काका संतोष नवाले, विजय खताले, वैभव तलेकर, विजय आहेर, संतोष शेलार, महेश आवारे, मधुकर कदम सर, प्रशांत कदम, रोहित अधोरे, सुभाष पाटील, शुभम हुशार, गोविंद ताटकर, रामनाथ गवंडे तसेच सलग मराठा समाज उपस्थित राहून आनंद साजरा केला। नमस्कार सविताई, पाथर्डी फाटा दामोदर चौक आज आम्ही आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं। मराठा समाजाला आरक्षण मिळालं खूप आनंद झाला आम्हाला आणि खूप दिवसाची मागणी होती। आता काय ते शब्दात कसं व्यक्त करावं, खरंच चांगलं काम चाललं। अतिशय एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल की गेल्या कित्येक वर्षापासून या आंदोलन लढा देत असताना जरांगे पाटील असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय हे मिळून मोठं राज्याला एक न्याय मिळाला आणि अतिशय मोठा म्हणजे की ज्यावेळेस काही पिढ्यानपिढ्या गेल्या पण आरक्षण लढा देत असताना आम्ही सुद्धा बघितलं की मागच्या 58 मोर्चे काढले, त्या मोर्चामध्ये सुद्धा आम्ही सहभागी असताना आज या महाराष्ट्राला एक चांगला निर्णय दिला। हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल की गेल्या मागच्या 22 तारखेला सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय देशाचा झाला की पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा राम मंदिर केलं आणि राम मंदिराचं उद्घाटन आणि सर्व थाटामाटा सोहळा साजरा केला। तसाच आज आपण सर्व एक मिळून हा एक साजरा सण मोठा करूया आणि असाच जयरंग पाटलाला इडून पुढं सर्व मिळून साथ देऊया। निश्चित मी मुख्यमंत्र्यांसुद्धा मनापासून अभिनंदन करेल, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं पण अभिनंदन करेल की आपण न्याय मिळवून दिला आणि न्यायाचा आज सर्व हक्क एक मिळवून दिल्याबद्दल मनापासून त्यांचंसुद्धा अभिनंदन केलं पाहिजे। आणि खास करून तर जयरंग पाटलाचं अभिनंदन करावं तेवढं खूप कमी आहे की आपण एवढा मोठा लढा देत असतानासुद्धा त्या लढ्याला रात्रंदिवस काही उपोषण केले, काही आंदोलन झाले, त्याने आज शांततेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढे कोणाला गालबोट न लागता आज आरक्षण जाहीर करण्यात आलं। याबद्दल जयरंग पाटलांचं सर्व लोकांचा मनापासून आभार मानतो। आपण असंच एकतेने राहिलो तर अजून काही प्रश्न महाराष्ट्राचे चांगले मार्गी आपलं काय प्रतिक्रिया? निश्चितपणाने खूप दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न होता मराठा आरक्षणाचा। एक विजत पाटील जे गुंडलं होतं ते आज कुठेतरी मार्गी लागलं। लहानपणापासून आम्ही हे ऐकत होतो, आमच्या आधीच्या पिढीही सांगायच्या तो प्रश्न कधी मार्गी लागला। मला तर वाटतं की या जन्मी लागेल का नाही, म्हणजे माझा हा जन्म मी इतका मी या जन्मात राम मंदिरही बघितलं, या जन्मात मी मराठा आरक्षणही बघितलं। हा जन्म माझा सार्थकी लागला असं मला या ठिकाणी वाटतं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा। आज नक्कीच आम्हाला युवा वर्गाला खूप आनंद होतोय। त्याचं कारण असं आहे, जणू काही अयोध्येतला रामच आज आमच्या महाराष्ट्रात पावला आहे। अशी ही सर्वसामान्य मराठा समाजाची जी मागणी होती ती आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांनी ती आज धडीस नेली आणि आमच्या मराठा समाजाला तर न्याय दिलाच, परंतु ज्यासाठी अतिशय कष्ट आणि मेहनतीने उभा राहणारा आमचा मराठी समाजाचा एक भाग्यवान नेता जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे जरांगे पाटील साहेब यांनी आज आमच्या मराठी समाजाला जो आज न्याय मिळवून दिला, नक्कीच करावं तेवढं कौतुक थोडंच आहे। आणि नक्कीच आज आम्ही या ऐतिहासिक निर्णयाने भारावून गेलो। आज खरंच